एक असं रेस्टॉरंट जिथे मराठी संस्कृती दर्शवली जाते. त्यांचे इंटेरियर, त्यांचे डेकोरेशन हे सगळं पाहून आपल्या मराठमोळी संस्कृतीची जाणीव होते. तुम्ही पाहू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा किती सुंदर असा देखावा केलेला आहे. मी आज व्हिजिट केलं होतं ठाणे येथील काट अँड घाट रेस्टॉरंटला. श्रावण संपला आहे आणि नॉनव्हेजची क्रेविंग होत होती. या रेस्टॉरंटचा ॲड्रेस मी कॅप्शनमध्ये मेन्शन केला आहे. आज संडे आहे त्यामुळे 30 मिनिट्सची वेटिंग होती, पण त्यांचा स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह होता. थोडा वेळ वेट करायला आणि नवीन एक्सपिरियन्ससाठी मला काही हरकत नव्हती. फायनली आम्हाला टेबल हा अलोकेट झाला. रेस्टॉरंटची सेटिंग ही 2 एरियामध्ये डिवाईड केली होती, ग्राउंड फ्लोअर अँड फर्स्ट फ्लोअर. मला फर्स्ट फ्लोअरवरील टेबल अलोकेट झाला होता. या रेस्टॉरंटमध्ये सर्व गोष्टी खूप अट्रॅक्टिव्ह होत्या. मी भरपूर रेस्टॉरंट व्हिजिट केले आहेत, पण या रेस्टॉरंटमध्ये व्हिजिट करण्याचा एक्सपिरियन्स खूपच वेगळा होता. कार्डसुद्धा खूप युनिक होतं. त्यानंतर मी ऑर्डर केलं चिकन वडे, ज्यामध्ये चिकन किमाची स्टफिंग होती. त्यासोबत आम्हाला 6 प्रकारच्या चटण्यासुद्धा सर्व केल्या होत्या. त्याची टेस्ट खूप युनिक होती आणि ठेचा हा भरपूर तिखट होता. चिकन वडे तर टेस्टी होते आणि विथ चटणी ते अजून खूप छान लागत होते. त्यानंतर ऑर्डर केले मी मटण थाली. मटण थालीमध्ये मला 2 भाकरी, सुका आणि पांढरा रस्सा, सुकं मटण, राईस, सोलकढी, कोशिंबीर, ठेचा आणि जेवण झाल्यावरती मी ताक पिलं. जेवण हे खूप टेस्टी होतं. मटण थाली, चिकन वडे सुद्धा. बट प्राईज वाईज मी जी मटण थाली ऑर्डर केली होती त्याची प्राईज होती 700 रुपीज, जी क्वांटिटी वाईज मला खूप जास्त वाटली. बिकॉज त्यांनी प्राईजसुद्धा खूप कमी सर्व केला होता. आणि चिकन वड्याची प्राईज होती 280 रुपीज, ज्यामध्ये मला 4 चिकन वडे. इफ तुम्हाला बजेटचा काही इश्यू नसेल तर तुम्ही रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करू शकता. काट अँड घाट रेस्टॉरंट, ठाणे.